नमस्कार. कधी विचार केलाय का की शॉपिंग करताना आपलं डोकं नेमकं कसं चालतं? चला तर मग आज शॉपिंगच्या मागच्या मानसशास्त्राला समजून घेऊया, जिथे आपला प्रत्येक निर्णय थेट आपल्या खिशावर परिणाम करतो. आता तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? वस्तू घेतली नाही तरी तोटा कसा? थांबा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या चर्चेच्या शेवटी नक्की मिळेल. चला सुरू करूया. चला एक अगदी नेहमीचा प्रसंग बघूया, जो आपल्या सगळ्यांसोबत कधी ना कधी घडलेलाच असतो. कल्पना करा, तुम्ही एका मस्त दुकानात गेला आहात. एक सेल्समन हसतमुखाने तुमच्याकडे येतो आणि एक भारीतला शर्ट दाखवतो. मॅडम सर, हा बघा लेटेस्ट डिझाईनचा शर्ट, फक्त 5,000 रुपयांना. आणि ते ऐकून मनात पहिला विचार येतो, बापरे, 5,000? खूपच महाग आहे. मग तो हुशार सेल्समॅन तुमच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखतो आणि लगेच दुसरा शर्ट काढतो. तो म्हणतो, ठीक आहे, मग हा बघा, हा पण जवळजवळ तसाच आहे आणि याची किंमत फक्त 2,000 रुपये आहे. आणि हे ऐकल्यावर आपला चेहरा कसा एकदम खुलतो. अरे वा, 5,000च्या जागी फक्त 2,000, काय भारी डील आहे. आणि आपण खुश होऊन तो शर्ट विकत घेतो. आपल्याला वाटतं की आपण 3,000 रुपये वाचवले, पण खरंच असं आहे का की आपण एका हुशारीने टाकलेल्या मानसिक जाळ्यात नकळतपणे अडकलोय? या सगळ्या अनुभवामागे एक खूप इंटरेस्टिंग सायकोलॉजिकल प्रिन्सिपल आहे, ज्याला म्हणतात अँकरिंग. या पूर्ण खेळातला सगळ्यात महत्त्वाचा भाग कुठला असेल तर तो म्हणजे तो पहिला आकडा, 5,000 रुपये. हा आकडा आपल्या मनात असा काही बसतो की आपले पुढचे सगळे निर्णय तोच ठरवतो. मानसशास्त्रामध्ये यालाच अँकरिंग इफेक्ट असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला मेंदू निर्णय घेताना जी पहिली माहिती मिळते ना, तिलाच घट्ट पकडून बसतो. इथे हा 5,000 रुपयांचा आकडा तोच अँकर आहे, ज्याने आपल्या विचारांना एका जागी अडकवून ठेवलाय. हे अगदी जहाजाच्या नांगरासारखं आहे, माहितीये? जसा तो नांगर जहाजाला एकाच जागी थांबवून ठेवतो, तसाच हा पहिला आकडा आपल्या विचारांना एका किमतीपाशी अँकर करतो. मग त्यानंतर येणारी प्रत्येक किंमत आपल्याला त्या पहिल्या मोठ्या आकड्याच्या तुलनेतच कमी किंवा जास्त वाटते. आता तुम्हाला वाटेल की हे फक्त आपले इकडचे दुकानदारच करतात, पण नाही. हा एक ग्लोबल फेनॉमिनन आहे. जगभरात यावर अभ्यास झालाय आणि याचा वापरही केला जातो. नोबेल पुरस्कार विजेते मानसशास्त्रज्ञ डॅनियल kahneman आणि ॲमॉस टवर्स्की यांनी हेच तर सिद्ध केलं की माणसं निर्णय घेताना लॉजिक नाही तर कंपॅरिझन करतात, म्हणजे तुलना करतात. आणि याचं सगळ्यात भारी उदाहरण म्हणजे स्टीव्ह जॉब्स. आयपॅड लॉन्च करताना त्यांनी स्क्रीनवर किंमत दाखवली $999. सगळ्यांचे डोळे मोठे झाले आणि मग काही क्षणांनी त्यांनी खरी किंमत सांगितली, फक्त $499. आता त्या 999च्या अँकरमुळे 499 सगळ्यांना इतके स्वस्त वाटले की आयपॅडने रेकॉर्ड ब्रेक विक्री केली. आणि आपल्या भारतात, अरे, इथे तर हा खेळ गल्लोगल्ली चालतो. तुम्ही रस्त्यावर खरेदी करायला गेलात की हे वाक्य हमखास ऐकलं असेल, मॅडम 500 रुपये. दुकानदार 200 रुपयांच्या वस्तूचे 500 रुपये सांगतो. आपण खूप घासाघीस करतो आणि शेवटी 300 रुपयांना ती वस्तू पदरात पाडून घेतो. आपल्याला वाटतं, वाह, काय बार्गेनिंग केली, 200 रुपये वाचवले. पण खरी गंमत काय असते माहितीये? त्या वस्तूची मूळ किंमत कदाचित 100 रुपयेच असते, पण त्या 500 रुपयांच्या अँकरमुळे आपण 300 रुपये देऊनही आपल्याला जिंकल्यासारखं वाटतं. आणि हो, हे सेल किंवा 50% ऑफचे बोर्ड्स हा तर सगळ्यात मोठा आणि पॉवरफुल अँकर आहे. याला तर आपण सगळेच कधी ना कधी बळी पडतोच. मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या अदृश्य मानसिक सापळ्यातून स्वतःला वाचवायचं तरी कसं? काळजी करू नका, 3 सोप्या टिप्स आहेत. 1. दुकानात जाण्याआधीच ठरवा की तुम्हाला त्या वस्तूसाठी जास्तीत जास्त किती पैसे द्यायचे आहेत. स्वतःचा अँकर स्वतःच ठरवा. 2. MRP किंवा 50% ऑफ बघून लगेच खुश होऊ नका. स्वतःला विचारा की जर हा डिस्काउंट नसता तर ही किंमत योग्य वाटली असती का? आणि 3. जे सगळ्यात सोपं आहे, खरेदी करण्याआधी पटकन मोबाईलवर त्याची ऑनलाईन किंमत काय आहे ते चेक करा. यामुळे तुम्हाला एक खरा फॅक्ट बेस्ड अँकर मिळेल. आणि या सगळ्या चर्चेतून आपण येतो शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. म्हणून पुढच्या वेळी खरेदीला जाल तेव्हा त्या प्राइस टॅगवरच्या आकड्यांकडे बघू नका, तर ती वस्तू तुमच्यासाठी किती व्हॅल्युएबल आहे, तिचं खरं मूल्य काय आहे याचा विचार करा. आणि हे लक्षात ठेवा, हा अँकरिंग इफेक्ट फक्त शॉपिंगपुरता नाहीये. तुम्ही जॉब इंटरव्ह्यूमध्ये सॅलरी निगोसिएट करताय किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल पहिलं मत बनवताय, प्रत्येक ठिकाणी आपल्याला मिळालेली पहिली माहिती आपल्या निर्णयांवर प्रभाव टाकत असते. हे सर्व आहेत आपल्याच मनाचे खेळ. ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे डॉक्टर अजित पाटील यांनी, जे एक मानसतज्ञ आहेत. तुम्हाला जर याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांच्याशी या नंबरवर संपर्क साधू शकता. आजच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.